bearers, North Goa District President, माजी उपसभापती, आमचे सेवा दलाचे चीफ ऑर्गनायझर, मगाड भावनेने भगिनीनो, आज पक्षाची आद्य अध्यक्षा आणि या देशाची एकमेव महिला प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांची 107वी जयंती 31 ऑक्टोबराक आम्ही तिची पुण्यतिथी मनयली। आज मी परत मेळटा तिच्या जयंती दिसा, तिच्या जन्म दिसा तिजो उगडास करता। तिजो उगडास ह्या खातीर करपाक जाय, फक्त प्रधानमंत्री म्हणून न्हय, ह्या देशाचे फुडारपण करता आसतना तिणे आपल्या जीवाची पर्व करिनासतना जे काय निर्णय घेतले त्या निर्णयाची नोंद भारताच्या इतिहासात जरूर जातली। राजा महाराजांक जे तनखे मेळटाले देशाच्या स्वातंत्र्या उपरांत, ते तनखे आमकां परवडनाशिल्ले ह्या गरीब देशाक। तिणे निर्णय घेतलो आणि ते तनखे बंद केले। या देशात ज्यो बँको आशिल्ल्यो त्या बँकांचे फायदे गरीब लोकांक मेळनाशिल्ले, म्हणून तिणे ह्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले, जाका लागून गरीब मनशाक मदत जाली। इतलेंच न्हय जाल्यार गोल्डन टेम्पलांत रावन जे दहशतवादी ताचो फायदो घेवन आमच्या देशा आड वगुरताले तांकां भायर काडले। ताजे उपरांत जेन्ना पाकिस्तानात अंतर्गत कलह जालो आणि लाखांनी निर्वासित आमच्या देशांत येवपाक लागले, तेन्ना तिणे बांगलादेशाची निर्मिती केली। हे धाडस फक्त इंदिरा गांधीक आशिल्लें। देखून इतिहासकार ह्या देशाचो इतिहास बरयतना ह्या सगळ्या घटनांची नोंद जरूर करतले। आणि जेन्ना गोंयचो संबंध येता, आमचेर तिचे खूब उपकार आसात। जवाहरलाल नेहरून गोंयचे बद्दल जे कितें सांगिल्लें तें धोरण इंदिरा गांधीन फुडें व्हेलें। घटनेत अंतर्भाव नासतना तिणे ह्या देशांतलो पयलो ओपिनियन पोल रेफरंडम गोंयांत दिलो गोंयचो फुडार काडपा खातीर, आनी ते करपा खातीर तिका घटनेत बदल घडोवन हाडचो पडलो आनी तो तिणे केलो आनी आमकां ओपिनियन पोल मेळ्ळो। आमकां ओपिनियन पोल मेळ्ळो, ओपिनियन पोल गोंयकार जिखले, म्हणून आमची कोंकणी ह्या प्रदेशाची राजभास जावपाक पावली आनी कोंकणी राजभास जाली म्हणून आमचे घटक राज्य जावपाक पावले। आनी घटक राज्य जाल्ल्यान आज आमकां सत्ता भोगपाक मेळटा। घटक राज्य जाल्ल्यान आमच्या गोंयची खूब उदरगत जाल्ली आसा, नाजाल्यार ती उदरगत जावची नाशिल्ली। आनी जर गोंयचे महाराष्ट्रांत विलीनीकरण जाल्लें जाल्यार आमी महाराष्ट्रांतल्या खंयचे तरी कोनशाक आसतले आशिल्ले। देखून गोंयकारांनी तिजो सदांच उगडास केल्लो आसा आनी करतलेय। प्रश्न आसा, परत परत आमी ह्या घटनांचो उल्लेख करपाक जाय कितें? हय, करपाक जाय, कारण आयच्या पिळगेक हो गोंयचो इतिहास कळपाक जाय। आयच्या पिळगेक हो इतिहास खबर ना। गोंय कशें स्वतंत्र जालें, 14 वर्सां कित्याक लागलीं, हाजो एक कितें इतिहास आसा।
ते मागीर नेहरू ब्लेम करतात की गोंयांत स्वातंत्र्य 14 वर्सां लेट जालें म्हणून. लेट बी कांय जावं ना. त्या वेळार जी परिस्थिती आशिल्ली त्या परिस्थिती अनुरूप जवाहरलाल नेहरून डिसिजन घेतलें आनी गोंयची मुक्तता केली. ताजे उपरांतचो जो इतिहास आसा तोय इतिहास आयच्या पिळगेक खबर ना आनी तो आयच्या पिळगेक कळपाक जाय. आनी तो कळपाक जाय जाल्यार पक्षान तांकां हे विचार तांचे मुखार दवरपा जाय. ट्रेनिंग प्रोग्राम करपा जाय. एक सत्र गोंयच्या इतिहासाचेर आसपाक जाय. एक वरभर तरी एक सत्र आसपाक जाय. ताका लागून गोंय स्वतंत्र जावचे पयलीं कशें आशिल्लें, स्वातंत्र्य कशें मेळ्ळें, 14 वर्सां लेट कित्याक जालें आनी मागीर ओपिनियन पळयलो, राज्यभास जाली, कोंकणी जाली, घटक राज्य जालें आनी आज आमी ती सत्ता भोगता आनी वयल्यान नेहरू बदनाम करपाचो प्रयत्न करता. हो सगळो इतिहास आमी आमच्या तरणाट्या मुखार दवरपाची गरज आसा आनी पक्षान म्हाका दिसता तातूंत फुडाकार घेवपाक. नाजाल्यार आमचे तरणाटे हो इतिहास विसरतले आनी ते कितें सांगता पळय तेन्ना खरें दिसतलें. तांचे कडेन लोकांक फटोवपाची बरी बुद्ध आनी ताकद आसा. लोकांक ते फटयतात, फोट पसून सांगता ते खरें म्हूण दाखोवपाचो प्रयत्न करता. तें जावपाक जायना. हांव तुमचो चड वेळ घेना. तुमकां सगळ्यांक आयच्या ह्या ल्हानशा कार्यावळीक तुमकां येवकार दिता आनी मागता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. अमित पाटकर हांणी ह्या तसबिरीक फुलां ओपून तांकां आर्गां वचचें. हांव मागतां आदले आमचे उपसभापती म्हापशा बांदेकर हांणी आपले विचार व्यक्त केले. आमच्या गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमचे राष्ट्रीय बापयांकेशी, नॉर्थ गोवाचे प्रेसिडेंट बापी शिरोडकर, सगळे पार्टीचे जावणदार, सेवाकर्ते, प्रमुख, लीड सेंटर्समन, मॅडम, बाबांनो प्रेस. आज आम्ही आमच्या प्रदेश काँग्रेसच्या वतीन आदरणीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी. आपल्या शरीरात शेवटचो रक्ताचो थेंब असापर्यंत आपण देशाची सेवा म्हणणारी एकमेव जागतिक कीर्तीची महिला म्हणजे इंदिरा गांधी. आणि तिने आपल्या बलिदान देऊन ही गोष्ट खरी करून टाकली. असे ही श्रीमती इंदिरा गांधी जी आमच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलो, आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. अध्यक्ष पार्टीचं ह्या नात्यान त्यांनी आमचो पक्ष
तळागाळातल्या लोकांपर्यंत कसो वयतलो आणि युवा शक्ती, नारी शक्ती ही आमच्या पक्षात कशी बळकटी हाडटलो हेचो आपल्या शेवटपर्यंत प्रयत्न केला. आणि पंतप्रधान पदाची त्रिसूत्र हाती घेतल्यानंतर जो 20 कलमी कार्यक्रम काढलो तितून अन्न, वस्त्र, निवारा ह्यो 2 प्रामुख्यान गोष्टी तेणे संपूर्ण देशभर लागू केलो आणि गरिबातल्या गरीब मनशाक अन्न, वस्त्र, निवारा हे 3 गोष्टी मेळपा खातीर शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्याच्यानंतर मागीर न्यू पॉइंट प्रॉपर राजीव गांधींची थोडं पुढे तिने एक नारी शक्ती ही अत्यंत महत्वाची शक्ती हा. नारी शक्तीक जास्तीत जास्त शक्तिमान करपाच्या खातीर तिने आपल्या कारकिर्दीत प्रयत्न केले. केवळ केंद्रात नाही तर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य असली त्या प्रत्येकात नारी शक्ती आणि युवा शक्ती हे 2 घटक जास्तीत जास्त सबळ जावचे जेणेकरून आमचो देश सबळ जातलो हे तिने दाखवून दिले आणि त्याप्रमाणे ती कारकीर्द केली. आज इंदिरा गांधी म्हटल्यानंतर आमच्या जगाचे लक्ष अशा खातीर आहे कारण ही आमच्या भारताची पहिली आणि आतापर्यंत पंतप्रधान आणि तिने केवळ आमच्या देशाचेच नाही तर अख्ख्या जगाचे लक्ष आपल्या कारकिर्दीत होऊन घेतले. पक्षेकन सांगला तसे बांगलादेशची निर्मिती जावं किंवा 24 प्रोग्राम जावं किंवा हो देश औद्योगिक दृष्ट्या म्हणजे इंडस्ट्रियलच्या बाबतीत, कृषी प्रधानाच्या बाबतीत आणि पॉलिसी डिसिजन घेवपाक, परराष्ट्राचे आर्थिक धोरण घेवपाक तेणी जी पावलां उचलली म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिने ती सुत्रां फुडें हाडपाचो प्रयत्न केलो आणि तीच सुत्रां युवा शक्ती, नारी शक्ती बळकट करपाचो प्रयत्न त्या राजीव गांधींनी केलो. तर जेन्ना आपण पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी ही 3 नांवां घेतात आणि ह्या 3 नांवांचो ऐतिहासीक असो विकास आमच्या गोव्या खातीर आसा. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधीन ज्या गोव्या खातीर दिला ते आतापर्यंत कोणीच दिवंक ना आणि फुडें कोण दिवपाची शक्यता ना. ते जास्त राजकारण करया नाका पण फक्त एकच की आज धरतामा म्हणजे धरावे म्हणतात का मारावे करपाचो प्रयत्न ह्या राजकारणात चल्लेलो आसा आणि त्यामुळे काही लोकांक महात्मा गांधीचो फोबियो आहा, पंडित नेहरूचो फोबियो आहा, इंदिरा गांधीचो फोबियो आणि त्यामुळे खऱ्याचे खोटे, खोट्याच्या खऱ्या करपाचो गोबेल्स प्रचार चल्लेलो आसा. कारण जर आमच्या देशाचे, आमच्या गोव्याचे स्वातंत्र्य अबाधित दवरपाचे आसा आणि तळागाळापर्यंत लोकांचे कल्याण करपाचे जर आसा जाल्यार इंदिरा गांधीन जी आमकां पावलां दाखयल्या त्या पावलाचेर आमकां फुडें वचपाक जाय. जाल्यारूच खऱ्या अर्थान आमचो देश, आमचें राज्य आणि आमच्या SC, ST, OBC मायनॉरिटी त्या खातीर इंदिरा गांधी अत्यंत म्हत्वाचें पावल घेतला. सगळं समाज एकत्र जावन आमी एकसंघ रावंक शकतात, एकरूप जावंक शकतात आणि खऱ्या अर्थान देश राज्य बलवान करूंक शकतात. हे बलवान करपाची शक्ती आमकां इंदिराजीन दिवची अशी तिच्या आपल्या कडेन हांव मागता आणि आपली शक्ती जिल्हा प्रदेश व्यवसाय समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि मार्गदर्शन. देशाची एकमेव महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधीजीच्या जयंतीक आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, आमचे जनरल सेक्रेटरी, आमचे इतर सगळे पदाधिकारी, महिला काँग्रेस, इतर आमच्या मतदारसंघाचे गट अध्यक्ष, आज आम्ही हांगा जमल्या आमच्या देशाची 3ऱ्यो प्रधानमंत्रीची जयंती मनोवपाक. बाब MK शेख आणि आमचे आदले स्पीकर भाऊ शंभू बांदेकरान विस्तारान इंदिरा गांधीचे कार्य या देशा खातीर, या राज्या खातीर कितें आशिल्लें तें सांगलें. हांव तातूंतले थोडक्यान तुमकां जे तिचे विजन आशिल्लें की त्या वेळाचेर बँक नॅशनलायझेशन करप आणि प्रत्येक मनशाक इकनॉमिक म्हळ्यार प्रत्येक मनशाच्या दारान बँक व्हरप हे तेंचे विचार आशिल्ले. पूण गेल्ल्या 10 वर्सांन आमी पळयलें की ज्यो नॅशनलायज बँक्स केल्ल्यो त्यो ह्या मोदी सरकाराच्या हातून बँक्स काबार जावन सगळ्यो नॅशनलायज बँक मर्ज जावपाक लागल्यो.
जे ग्रीन रेव्होल्युशन तिने हाडले, जे शी वॉन्टेड टू की हो देश आमचो सेल्फ सफिशियंट जावचो म्हणून तिने ग्रीन रेव्होल्युशन हाडून शेतकरी हाका वयर कसो काडप, शेतकऱ्याक सेल्फ सफिशियंट कशें करप, हे तिची धोरणां आशिल्ली. पूण आज आमी पळयतात की ह्या देशाचे सरकार, केंद्रातले तशें राज्य सरकार, हे शेतकऱ्याक काबार करपाक उठला. शेतकऱ्याचे फेर प्रायसीस मेळना, शेतकऱ्याच्यो जागो ज्यो आसात त्यो हडप केल्ल्यो जाता. सो एका प्रकारे जे विचार आमचे इंदिरा गांधीचे आशिल्ले ते खंय तरी आज हो सरकार किंवा आज जे लोक सत्तेन आसा ते खंय तरी आज हो विचार काबार करपाचो प्रयत्न करता. आज गोंय समज जर आज गोंयची अस्मिताय आणि आमची गोंयची आयडेंटिटी जर आमी गोंयकार म्हणून जर उरल्या जाल्यार म्हाका दिसता ते सगळे श्रेय तेन्नाच्यो प्रधानमंत्री इंदिरा गांधीक वता. एम.के. शेखान उल्लेख केलो की ह्या देशाचे पहिले प्रधानमंत्री जे जाले, जेन्ना गोवा पोर्तुगीजां कडल्यान जेन्ना लिबरेट जाले तेन्ना तांणी सांगिल्लें की 10 वर्सां गोंयच्या जनतेक डिसायड करूनी गोंयचे भवितव्य कितें आसतलें तें. आनी त्या वेळाचेर जेन्ना गोंयान जे पक्ष जांचे सरकार आशिल्ले तांणी सत्तेर येवन गोंयांक काडून महाराष्ट्रान विलिनीकरण करपाचो विचार केलो. आनी जेन्ना इंदिरा गांधी जेन्ना प्रधानमंत्री आशिल्ली आनी हो विशय जेन्ना तांच्या मुखार आयलो तेन्ना ह्या देशातले एकमेव रेफरंडम कायद्यान बदल करून गोंयच्या जनतेक परत एक फावट आपले भवितव्य, आपले भविष्य कितें आसचें हे मुखार व्हरपाक एक संधी मेळ्ळी. सो आज गोंय समज जर गोंयची आयडेंटिटी गोंय म्हणून जर उरला जाल्यार म्हाका दिसता ते पूर्ण श्रेय तांकां वता. जर त्या वेळाचेर समज जर रेफरंडम जावं नाशिल्लें, कित्याक तेन्ना जे गोंय राज्यान जे सरकार आशिल्लें तांकां गोंय व्हरून महाराष्ट्रान विलिनीकरण करपाक आशिल्लें. आनी तें जर जाल्लें जाल्यार आज आमी खंयचे तरी महाराष्ट्राचो एक डिस्ट्रिक्ट जावन पडटा आशिल्ली. जी गोंयची आयडेंटिटी आशिल्ली ती काबार जाता आशिल्ली, नश्ट जाता. म्हाका दिसता असले महान फुडारी ज्यांचे विचार आणि ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा करनासतना या देशाचे सेवेक लागून जे आपलं जीवाचो बलिदान केलो, म्हाका दिसता असले महान व्यक्तींक आमी आज याद करपाची गरज आसा. तांचे विचार, तांची धोरणां घेवन मुखार वचपाची गरज आसा. आणि जो इतिहास जो आसा ह्या महान फुडाऱ्यांचो इतिहास म्हाका दिसता प्रत्येक मनशान हे मुखार व्हरपाची गरज आसा. देव बरें करूं. आयची कार्यावळ सोंपता. सगळ्यांक देव बरें.